मंदाणा मार्गावरील अपघातांची मालिका थांबण्याचे नाव घेत नसून आणखी एका भीषण अपघाताने गवळीत गाव हादरले आहे. 6 दिवसांपूर्वीच गावातील एका तरुणाचा अपघाती मृत्यू झाला असताना आज पुन्हा डोंगरगावजवळ झालेल्या भीषण अपघातात 53 वर्षीय रावण हंबर पाटील यांचा जागीच मृत्यू झाला. या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. माहितीनुसार रावण पाटील हे शहादा येथे काम आटोपून दुचाकी क्रमांक MH18 T 5122 ने आपल्या कवळीत गावाकडे परतत होते. दुपारी सुमारे 12 वाजण्याच्या सुमारास डोंगरगाव जवळील खडी मशीन समोरून केळी भरून भरता वेगाने येणाऱ्या मालवाहतूक पिकअप क्रमांक MH39 AD 2411 ने त्यांच्या दुचाकीला जबर धडक दिली. धडक इतकी भीषण होती की दुचाकीचा अक्षरशः चुराडा झाला. दुचाकीचे चाक तुटून दूर फेकले गेले तर रावण पाटील यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. अपघातानंतर परिसरात एकच खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच शहादा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक हेमंतकुमार पाटील यांनी पथकासह तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पंचनामा करून वाहतूक सुरळीत करण्यात आली. रावण पाटील यांच्या पश्चात पत्नी, 2 मुले आणि 1 मुलगी असा परिवार आहे. एकाच आठवड्यात गावातील 2 व्यक्तींना अपघातात जीव गमवावा लागल्याने कवळीत गावावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. ग्रामस्थांमध्ये संतापाचे वातावरण असून शहादा मंदाणा मार्गावरील वाढते अपघात रोखण्यासाठी प्रशासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात अशी मागणी जोर धरू लागली आहे. या मार्गावर वाहनांची सतत वर्दळ असतानाही सुरक्षेच्या उपाययोजनांचा अभाव असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. अनेक वेळा गतिरोधक बसवण्याची मागणी करूनही सार्वजनिक बांधकाम विभागाने दुर्लक्ष केल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. आता अजून किती निष्पाप जीव गेल्यावर प्रशासन जागे होणार असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. रईस शेख, विसरवाडी.